माढा तालुक्यातील पूरग्रस्तांचा हेलिकॉप्टरनं रेस्क्यू। दारफळमध्ये 110 जण अडकले तर करमाळ्यामध्ये अडकलेल्या 90 जणांचा बोटीच्या मदतीनं रेस्क्यू। सोलापुरात सीना नदीला पूर। सीना नदीच्या पाण्यामुळे मोहोळ, माढा, बार्शी, करमाळ्यामध्ये पूरस्थिती। सोलापूर पुणे महामार्गावरील एका मार्गावरील वाहतूक सुरू। न्यूज 18 लोकमत। पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत सर्वात आधी पोहोचलं बांधावर। बातमीची मुख्यमंत्र्यांनीही घेतली दखल। मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिले दौऱ्याचे आदेश। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, तात्काळ मदत पुरवणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। शिवसेना 12,500 कुटुंबांना करणार जीवनावश्यक वस्तूंचं वाटप। अजित पवार उद्या पूरग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर। सोलापूर, धाराशिव, बीडची करणार पाहणी। अतिवृष्टी बाधित झालेल्या गावांना देणार भेट। शेतकऱ्यांनी मंत्री गिरीश महाजनांचा ताफा अडवला। प्रशासनाला शेतकऱ्यांचं देणं घेणं नाही, मंत्र्यांकडून पंचनाम्याचा फक्त देखावा। शेतकऱ्यांचा सरकारविरोधात आक्रोश। अतिवृष्टीमुळे राज्यामध्ये लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची विरोधकांसह शेतकऱ्यांची मागणी। मराठवाड्याला 26, 27 आणि 28 सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा। हवामान विभागाकडून संपूर्ण मराठवाड्याला रेड अलर्ट। राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं वितरण। मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार तर शाहरुख खानलाही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार।